नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण घटक चाचणी 1 2025-26 इयत्ता 9वी भूगोल पाहणार आहोत. भूगोलची प्रश्नपत्रिका आहे. 20 गुणांची प्रश्नपत्रिका आहे. प्रश्न पहिला, योग्य उत्तराचे वर्णाक्षर विधानासमोर चौकोनात लिहा. पहिला आहे, सममूल्य रेषा जवळजवळ असल्यास घटकातील बदल डॅश डॅश असतो. या ठिकाणी ब उत्तर आहे तीव्र. दुसरा आहे डॅश डॅश हा वली पर्वत आहे, तर ब उत्तर आहे हिमालय. त्यानंतर तिसरा आहे किलीमांजारो हा ज्वालामुखीय पर्वत डॅश डॅश देशात आहे, तर याचं उत्तर आहे अ टांझानिया. त्यानंतर याच्यामध्ये वेगळा घटक ओळखा. वेगळा घटक ओळखायचा आहे आपल्याला. हिमालय, अरवली, रॉकी, मेघालय, तर याचं उत्तर आहे मेघालय. दुसरा पाहूयात, टिंब पद्धती, क्षेत्रघनी पद्धती, समघनी पद्धती व क्षेत्रघनी पद्धती, तर याच्यामध्ये वेगळा आहे क्षेत्रघनी पद्धती. तिसरा आहे नोंदवही, मोजपट्टी, कॅमेरा, संगणक, तर वेगळा आहे संगणक. प्रश्न तिसरा आहे एका वाक्यात उत्तरे लिहा. त्यामध्ये पहिला पाहूयात, सममूल्य रेषा म्हणजे काय? त्याचं उत्तर आहे एखाद्या घटकाचे समान मूल्य असलेल्या ठिकाणांना जोडणाऱ्या नकाशातील रेषा म्हणजे सममूल्य रेषा होय. दुसरं आहे ग्रेट रिफ्ट व्हॅली ही कोणत्या खंडात आहे? तर ग्रेट रिफ्ट व्हॅली ही आफ्रिका खंडात आहे. तिसरा, भूकंप म्हणजे काय? तर त्याचं उत्तर पाहूयात, समुद्रसपाटीपासून जास्त उंचीवर असलेला जमिनीचा विस्तीर्ण सलग भाग म्हणजेच भूखंड होय. प्रश्न चौथा, पुढील विधानाची भौगोलिक कारणे लिहा. कोणतेही एक. 2 दिलेले आहेत, दोन्हीपैकी एक लिहायचं आहे. ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे भूकंप होऊ शकतो, तर त्याचं उत्तर पाहूया. ज्वालामुखी उद्रेकाच्या वेळी प्रावरणातील दाब अचानक मुक्त होतो व ऊर्जा लहरी निर्माण होतात. या लहरी भूपृष्ठ लहरी कंप पावतात, त्यामुळे भूकंप होतो. प्रश्न पाचवा, सविस्तर उत्तरे लिहा. यामध्ये दुसरा पाहूयात, कोणतेही 2 लिहायचे आहेत. या ठिकाणी दुसरा पाहूयात, भूखंड लहरींचे प्रकार स्पष्ट करा. त्याच्यात प्राथमिक भूकंप लहरी, या लहरी सर्वप्रथम भूपृष्ठावर पोहोचतात. दुसरं, या लहरी घन, द्रव व वायू या सर्व माध्यमातून प्रवास करतात. 3, या लहरींचा वेग सर्वाधिक असतो. दुय्यम लहरी, भूकंप लहरी, या लहरी प्राथमिक लहरींपेक्षा लहरीपर्यंत पोहोचतात. या फक्त घन पदार्थातून प्रवास करतात. या लहरी वेग पी लहरीपेक्षा कमी असतात. 3, भूपट्ट लहरी, या लहरी भूपृष्ठावर प्रवास करतात. या लहरी सर्वात उशिरा पोहोचतात. तिसरा, वितरणाच्या नकाशाचे उपयोग व प्रकार स्पष्ट करा. वितरणातील नकाशांचे उपयोग, प्रदेशातील भौगोलिक घटकांचे वितरण समजते. घटक कोणत्या भागात जास्त किंवा कमी आहे हे कळते. नियोजन व अभ्यासासाठी हे नकाशे उपयुक्त ठरतात. वितरणाच्या नकाशाचे प्रकार, टिंब पद्धत, टिंबच्या साहाय्याने वितरण दाखवले जाते. दुसरा आहे क्षेत्रघनी पद्धत, रंगछटा किंवा आकृतिबंध वापरून वितरण दाखवले जाते. तिसरा आहे समघनी पद्धत, समान मूल्यांच्या रेषांच्या साहाय्याने वितरण दाखवले जाते. तर हा व्हिडिओ आवडला असल्यास सर्वांनी सबस्क्राईब करा, लाईक करा व आपल्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.